करोनी मरावे जन्म घालो नये वाया मानवाचे उत्तम काया नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा स्वामी गया देवा आवो स्वामी गया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा मरणादी सावध व्हावे कीर्ती करोनी मरावे जन्म घालू नये वाया मानवाचे उत्तम काया। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण भगवान पांडुरंगाचे लाडके लढीवाळ प्रेमळ भक्त संत नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांचा 3 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला। या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे। कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते। आणि पूजनीय पिताश्री आदरणीय वंदनीय श्री नामदेवराव गणपतराव हाशे या बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा 1 दिवसाचा कीर्तन उत्सव, कीर्तन सोहळा, नाम यज्ञ, नाम उत्सव मोठ्या उत्साहात आणि शोकाकुल वातावरणात या ठिकाणी संपन्न होतो आहे। मी 2 शब्द वापरले, उत्साह पण बोललो आणि शोकाकुल बोललो। याचा अर्थ असा होतो वडील जाण्याचं दुःख आहे म्हणून शोकाकुल वातावरण आहे आणि आमच्या वडिलांना शेवटचा निरोप भगवंताच्या जय घोषात देण्यात येतो आहे म्हणून उत्साहाचं वातावरण। विठ्ठल विठ्ठल पूजनीय बाबाजींच्या पाठीमागे गंगा भगीरथी मातोश्री वेणुबाई हसे, आदरणीय श्री बाळासाहेबराव नामदेव हसे, आदरणीय श्री विलासराव हसे, हा सगळा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे। मंगलताई खतोडे, सिंधू सहाने, सुनीता वागचौरे, संगीता कुरकुटे आणि हा सगळा मोठा परिवार, या सगळ्या सर्व परिवाराला अनाथ करून यहलोकीची यात्रा संपूर्ण 1 वर्ष झालं ते या जगातून निघून गेले। आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्यांच्या प्रथम स्मृतीला उजाळा देण्यासाठी आपण सगळे मंडळी या ठिकाणी आलात। कीर्तनाकरता सगळे आई बहिणी, सगळे वडीलधारी, आदरणीय मृदंगाचार्य हर्षद महाराज छान, आदरणीय गायनाचार्य श्री भारत महाराज, आदरणीय श्री शिवनाथ महाराज वा छान, आदरणीय आमची चिमणी बघा ना कशी दिसते छान, या सगळ्या मागच्या चिमण्या सगळ्यांना वंदन करतो। अतिशय गोड तुम्ही आणि शिकलात आणि शिक्षण घेतायत, सगळ्यांना वंदन करतो। उभ्या महाराष्ट्रभर ज्या चॅनलचं नाव आहे ते माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मोठ्या मोठ्या विद्वान कीर्तनकारांची कीर्तनं त्या चॅनलला रेकॉर्डिंग झालेली आहे। ज्या वेळेला तुमचं मन उदास होईल, तुम्हाला कंटाळवाणं होईल, जेव्हा असं वाटेल आता सगळं सुन्न वाटतंय, अशा वेळेला त्या चॅनलला भेट द्या, नक्की तुमचं मन प्रसन्न होईल। माझा कीर्तनकार, अप्रतिम साऊंड सिस्टीम, काय नाव आहे हो? काशीद नाही नाही, सिस्टीमचं नाव काय? व्हायब्रेशन सिस्टीमचं नाव पाहिलं काय? विशाल व्हायब्रेशन साऊंड सिस्टीम
म्हणणं व्हायब्रेशन नाव आहे म्हणणं ते दादा मग शाल ते सांगायला आवाज थोडा कमी करा आहे का नाही. छान सगळ्यांना वंदन करतो आणि या कार्यक्रमाचा निरोप संपूर्ण या कुटुंबाचा परिवाराचा निरोप ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवला आहे ते वारकरी संप्रदायाचे पाईक सेवक नात्यानं कार्य करणारे आदरणीय श्री गावचे सरपंच देवराम पाटील आशे महाराज आणि सगळे त्यांचे सगळे सहचारी या सर्व मंडळींनी दिलेलं मला हे निमंत्रण आणि त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांचं दर्शन उपस्थित सर्व वडीलधारी आदरणीय आमचे विशाल महाराज आदरणीय संगीताताई आणि सगळ्यांना एकदा वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संत नामदेव महाराजांचा आहे आणि या अभंगातील तीनही चरणांचा सरळार्थ असा आहे. या अभंगातून संत नामदेव महाराजांनी सर्व जीवाला सगळ्या जगाला उपदेश केला का जन हो मायबाप हो अमूल्य किमतीचा मनुष्य देह देवांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म. कारण स्वर्गातले लोक या देहाच्या अपेक्षा करतात स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा आहे का नाही त्यांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म आपल्या सर्वांना मिळालाय. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात ऐका कदाचित आजची दुपार कोणाला तरी करंटी जाऊ शकते कदाचित आज रात्री लागणारी झोप कोणाला तरी काळ झोप लागू शकते कदाचित उद्या उजाडणारी सकाळ कोणाच तरी कुटुंबाला करंटी पांढरी वाईट जाऊ शकते. म्हणून एक काम करा मरायच्या अगोदर असं काहीतरी काम करा असं काहीतरी कार्य करा का तुम्ही जगातून गेल्यानंतर सुद्धा तुमचे नाव शिल्लक राहतील. मरणादी सावध व्हावे कीर्ती करून मरावे आणि हा जन्म माणसाने वाया घालू नये आहे का नाही. आंधळ्याच्या टाळीत कवळा सापडावा त्याप्रमाणे हा जन्म आपल्या सर्वांना मिळालाय. पावला हा देह काकताली न्याय न घडे ते उपाय घडू आले आहे का नाही. कशी आंधळ्याच्या टाळीत कवळा सापडावा त्याप्रमाणे हा जन्म आपल्या सर्वांना मिळालाय. हा जन्म माणसाने वाया घालू नये. आणि अभंगाचा शेवट करताना असा किती गोड केला बघा. 84 लाख जीव देवानी तयार केलेले आहेत. किती आहेत बोल जा किती आहेत सगळे 84 लाख आहेत. सगळे आडवे आहेत ताई सगळे जीव कसे आहेत आडवे आहेत. डुक्कर कुत्र बैल म्हैस गाढव सगळे मांजर सगळे आडवे आहेत. सगळ्यांची वाचा देवानी थांबवलेली आहे. फक्त 2 जण उभे आहेत एक वृक्ष आणि दुसरा मनुष्य. त्यात एकालाही बोलता येत नाही फक्त एकालाच बोलता येते. जवळ सकळ सिद्ध आये हात चालाव या पाय तव तू आपुले स्वहित पाय तीर्थयात्रा जाया चुको नको जव काळ असे दुरी ठेला. हा तीर्थयात्रा करील हा माझा भजन करील हा सत्कार जन्म घालील असा उदात्त हेतू देवाचा होता. म्हणून हा देवाने हा नरदेव उभा केला. त्याला बोलता येऊ लागलं पण आहे का नाही. आणि म्हणून नामदेवराय म्हणतात नामा मने मनुष्य जन्म पण सर्व जन्माहुनी उत्तम म्हणून जन्म घालू नये वाया. विठ्ठल विठ्ठल. एका अशिक्षित शून्यातून जग निर्माण करणाऱ्या बापाचं आज पुण्यस्मरण आहे. हलाखीच्या परिस्थितीतून पोरांना बाळांना मुलींना नातवांना पंतवांना सगळ्यांना दिशा दर्शवणारा जीवन अशा एका माणसाचं एका सत्पुरुषाचं एका महान बापाचं आज पुण्यस्मरण आहे. खरं म्हणजे वर्षश्राद्ध म्हणजे काय आणि पुण्यस्मरण म्हणजे काय. वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे काय श्रद्धा यंती इति श्राद्ध म्हणजे काय. आता हे बाबा वारलेत
यांची दोन्ही मुलं, या दोघांनी बाबांवरती श्रद्धा ठेवली. योग्य ब्राह्मण काकांना बोलवलं, तुम्हाला बोलवलं, मला बोलवलं, आचार्य बांधवांना सांगितलं, साऊंड सिस्टीमवाले, यूट्यूबवाले, हा लॉन्स बुक केला, या सगळ्यांना त्यांनी बोलवलं. बाबांवरती श्रद्धा ठेवून जो विधी मार्ग केला याचं नाव श्राद्ध आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि आता प्रथम वर्ष श्राद्ध म्हणजे काय? वर्ष म्हणजे 12 महिने, श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धेनं केला जाणारा विधी. आता पुण्यस्मरण म्हणजे काय? प्रथम म्हणजे एक, पुण्य म्हणजे दिवस, आणि स्मरण म्हणजे आठवण. माझ्या लक्ष ठेवा, एखादी व्यक्ती जर वारली तर ती व्यक्ती ज्या दिवशी वारली त्या दिवशी तिथी काय होती, म्हणजे दशमी होती का एकादशी होती, सप्तमी होती का अष्टमी होती, नवमी होती का दशमी होती, चतुर्थी होती का पंचमी होती, अमावास्या होती का पौर्णिमा होती, काय तिथी काय होती. आणि मग त्याच तिथीला 1 वर्षानंतर त्या गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे, याचं नाव पुण्यस्मरण आहे. विठ्ठल विठ्ठल. आज बाबांचं पुण्यस्मरण, आवाज कमी करत होता, आज बाबांचं पुण्यस्मरण, आज बाबांचं वर्ष श्राद्ध आहे. वाक्य लिहून ठेवा, माझा कीर्तनकार आणि सगळे आलेले पाहुणे. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला, नीट ऐका, पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला तर त्या कुटुंबावरती, त्या घरावरती जो अंधार पडतो, तो अंधार किती व्होल्टेजचे दिवे, मर्क्युरी बल्ब, हजारो लाखो नव्हे करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो बाप अर्थात वडील गेल्याचा अंधार असतो, आहे का नाही? हा, तो अंधार 1 वर्षापूर्वी या कुटुंबावरती पडलाय. किती व्होल्टेजचे दिवे लावले, तो आता प्रकाश पडणार नाही. बाप नावाचा अस्तित्व या जगातून निघून गेलं. जगातल्या नाथ्याचे दरवाजे कायमचे बंद झाले. विठ्ठल विठ्ठल. नामदेव नामे सूर्य 1 वर्षापूर्वी मावळला, त्या सूर्याचा आता उदय होणार नाही. झाकल्या घटीचा दिवा, याचा अर्थ काय होतो? दिव्याची वात तोपर्यंत चालू आहे जोपर्यंत दिव्यात तेल आहे, पण दिव्यातलं तेल संपलं की दिव्याच्या वातीला विझवावं लागत नाही, ती आपोआप विझते. तसं देहरूपी दिव्यातलं आयुष्यरूपी तेल संपलं की प्राण नावाची ज्योत आपोआप मालवते, तिला मालवायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि अजून एक वाक्य असंच आहे बघा, आई वारली की प्रेमाचे धागे दोरे कायमचे तुटून जातात, आणि वडील वारले की आपल्या करता आपल्या आयुष्यामधले नाथ्याचे दरवाजे कायमचे बंद होतात, ते परत आपल्यासाठी कधी खुले होत नाही. आणि वडिलांची आठवण, आईची आठवण डोक्याला चटके बसले की येत असते. चटके म्हणजे उन्हाचे नाही, मग बसतील बघा लगेच कोणाला कोणाला. आई वडील वारले की सख्खा भाऊ बोलायचा बंद होतो, नातेवाईक पाठ फिरवतात, बायको नीट बोलत नाही, बहीण दिवाळीला ओवाळायला येत नाही. आणि ज्या वेळेला वाईटातला वाईट प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतो, इथून मागे वाईट प्रसंग आले नव्हते का? आले होते. पण तेव्हा आलेले वाईट प्रसंग आपला बाप, आपली आई तिकडच्या तिकडं निस्तरायची, ते आपल्यापर्यंत येऊ देत नव्हते. पण आपले ते प्रसंग आपल्यापर्यंत आले ते गेल्यामुळं, आणि ते प्रसंग आपल्यावर आल्यामुळे, ते प्रसंग झेलवण्याची ताकद आपल्यात नसल्यामुळे आपण आईवडिलांच्या फोटोकडे पाहून रडतो काय, गडबडा भुईला लढतो काय, भिंतीवरती डोका आपटतो काय, त्या फोटोला मिठ्या काय मारतो, कवटाळतो काय, तेव्हा उरतात त्या फक्त आपल्या आईच्या आठवणी, वडिलांच्या आठवणी, आठवणी आणि फक्त फोटो, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. वडील गेले की जगातले नाथ्याचे दरवाजे बंद झाले, आता कोणी नाही राहिलं. ते म्हणतात, बांधिल्या पिंदीचा सुटलासे आळा. ज्याचे वडील वारले दादा, त्याच्या आयुष्यातल्या सुखाचा समुद्र कायमचा कोरडा होऊन जातो. बांधिल्या पिंदीचा सुटलासे आळा, तृण रानो माळा पांगलेसे, तृण रानो माळा पांगलेसे, बांधिल्या पिंदीचा सुटलासे आळा. याचा अर्थ काय माहिती दादा? एखादी बाई घरापासून मळा 1 किलोमीटर लांब येत आहे,
आणि गवताचा भारा तिनं गायींसाठी कापावा, गवत कापावं, त्याचा भारा तयार करावा, दोरीनं बांधावा, डोक्यावरती घेऊन तो भारा घरी घेऊन यावं. आणि घरी येता येता जोराचा वारा सुटावा, जोराचं वारं वावधन सुटावं, वादळ सुटावं. तो गवताचा भारा डोक्यावरून खाली पडला आणि ती दोरी तुटली. ते गवत कसं रानो माळ पांगतं ना, तसं ज्याचे वडील या जगातून निघून जातात, ज्याची आई या जगातून निघून जाते, त्यांच्या जीवनातली परिस्थिती अशीच होते. तृण रानो माळा पांगले से बांधिल्या पेंदीचा सुटला से आळा. मला असं वाटतं बाळासाहेब दादा, विलासराव दादा, हे जुनी म्हातारी तुमच्या वडिलांच्या वयातली माणसं काही काही बसलीत पुढं माझ्या. मला असं वाटतं हे जुनी म्हातारी माणसं वारलीच नाही पाहिजे. खरं सांगतो ताई, हे जुनी म्हातारी माणसं आहेत ना तुमच्या वडिलांच्या वयातले, हे विशाल महाराज, हे माणसं ताई वारलेच नाही पाहिजे. का नाही वारले पाहिजे माहिती का? तुमच्या माहिती करता वाक्य सांगून जाईल, जुने म्हातारे माणसं कधीच नाही वारली पाहिजे. आणि जुन्या म्हाताऱ्या बाया लुगड्यावाल्या एवढा बसल्या पुढे, या कधीच नाही वारले पाहिजे. मरावं लागतं प्रत्येकालाच, इथं राहायला कोणीच नाही आला, पण हे लोक वारलेच नाही पाहिजे असं मला वाटतं. असं मला का वाटतं याचं उत्तर आहे का? समजा आपल्या राजापूरवरती जर एखादा वाईट प्रसंग जर आला, तर आजही हे जुने म्हातारी माणसं एवढा धोत्रावाले सगळे टोळके टोळके करून गावाला आधार देण्याची कामं करत असतात. पोराव घाबरू नका, मी आहे. पोराव घाबरू नका, आम्ही आहे. काळजी करू नका, आम्ही आहे. तुमच्यापेक्षा लय वाईट काळ आम्ही पाहिलाय, काळजी करू नका, आम्ही आहे. घाबरू नका, आम्ही आहे. आधार देण्याची कामं हे जुनी म्हातारी माणसं करत असतात. म्हणून ही जुनी म्हातारी माणसं वारलीच नाही पाहिजे. आणि जुन्या लुगड्यावाल्या म्हाताऱ्या या सुद्धा वारल्या नाही पाहिजे. का? ऐका, एखाद्या दिवशी आपल्या आईला लहर येते आणि यावी, आणि येते पण काय लहर येते? आपली आई आपल्या बायकोला सांगते, बाई सुनबाई बाळा, काल आपल्याकडे दिवसभर पाहुणे होते, सगळ्यांचं धुणं भांड, सगळ्यांचं जेवण वगैरे स्वयंपाक करून तू सगळ्यांचं थकली. आता एक काम कर, आजच्या दिवस तू फक्त धुणं धु, जा, स्वयंपाक मी करते. मग आपली म्हातारी आई स्वयंपाक करीत असावा. इकडे पण माझ्याकडं 3-3 भाकरी म्हातारी संगच करते, जुनी म्हातारी लुगडेवाली. 3-3 कशा? माझ्याकडे बा ऍक्शन करून दाखवतो तुम्हाला. आजी चुली पुढं बसलेली म्हातारी, चुल्यावर ते काय गॅस होता, काय गॅस संपला बाई, असं होतं का ते? चुल्या पुढं बसलेली म्हातारी, अर्धी मांडी घातलेली, एका हातानं भाकर थापायचं काम चालू. ऍक्शन पहा ना, 3-3 भाकरी संगच, एका हातानं भाकर थापायचं काम चालू, दुसऱ्या हातानं तव्यावरच्या भाकरीला पाणी चोपडायचं काम चालू. ऍक्शन पहा. पाणी चोपडून झालं का त्याच हातानं आहारावरच्या भाकरीला चिमट्यानं उलट पालट करायचं काम चालू. 3-3 भाकरी म्हातारी संगच करायची. आणि तेवढ्यात आपण जावा, ए आहे, ए आहे, काय बाळा, ए आहे, अरे काय झालं, ए आहे, अरे काय झालं? तो बाळू बाळू, हा, त्याची आई वारली आज पाठ. बाबा कशी काय? मला माहिती नाही, पण त्याची आई वारली. आपली म्हातारी तशी स्वयंपाक करता करता उठते. ती भाकर जळाली का करपली पाहत नाही. मी जर स्वयंपाक नाही केला तर मागची माणसं उपवाशी राहतील, म्हातारी विचार करीत नाही, हात सुद्धा धुईत नाही त्या पिठाचा. तशीच त्या लुगड्याच्या पदराला पुशीत पुशीत ज्याची आई वारली त्याच्या घरी जाणार, त्याला अशी कवटाळणार आणि त्याला सांगणार, बाळा रड नको, बाई रड नको, दादा रड नको, मी तुझ्या आईसारखी आहे. आधार देण्याची कामं माणसं करत असतात. म्हणून हे जुनी म्हातारी माणसं वारलीच नाही पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जावं प्रत्येकालाच लागते. नामदेव बाबांचा संघर्ष मी आता वाचित होतो, चालू होते तेव्हा 2-3 पानं त्यांनी फुलस्केप लिहिलेले होते. काय जीवन या माणसाचं आहे बघा ना तुम्ही. भयान बिडी कामगार, 3 महिने इकडं 3 महिने बाहेर, एवढं करून पोरांचं संगोपन, 4 मुली 2 मुलं, या सगळ्यांचं संगोपन, नातू नाती पतवंड, या सगळ्यांचे डोळ्यांनी आपण पाहिले आहे का नाही. गावात जाणं, काही काही म्हाताऱ्यामध्ये माणसांमध्ये बसणं, चहाच्या टपरीवरती बसणं, एकमेकांशी प्रेमाने विचारणं, खुशाली विचारणं आहे का नाही. त्याच्यामध्ये असे अनेक दिवस त्या माणसाचे गेले. आणि हे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये घडलेल्या घटना आहेत आहे का नाही. मुलाबाळांना संस्कारी लावणं, मुलाबाळांना संस्कार लावणं, अरे आम्ही नाही शिकलो पण तुम्ही तरी शिका, मोठे व्हा, शाळा शिका, खूप काही करा, आणि तुम्ही शिकले यातच आमचा आनंद आहे असं समजून समाधान मानणारी ही जुनी माणसं आहेत. विठ्ठल विठ्ठल आहे का नाही. हे तुम्हाला मी का सांगतोय, आयुष्यात हे जुन्या माणसाचे. आणि तुमच्या माहिती करता बोलतो, मायक लक्ष द्या. सगळे आलेले पाहुणे हे जुने म्हातारी माणसं आहेत ना धोत्रावाली, ही शेवटची पिढी. आता
याच्यानंतर तुम्हाला अजून 10 वर्षांनी धोत्रावाले माणसं पाहायला भेटणार नाही. एखाद्या नाटकात काम करणारच भेटेल फक्त तुम्हाला धोत्रावाला पाहायला, बाकी तुम्हाला धोत्रावाली माणसं पाहायला भेटणार नाही. ही शेवटची पिढी आहे. त्याच्यामुळे या लोकांची फार सेवा करा. आणि तुमच्या माहिती करता अजून बोलतो, जिवंतपणी त्यांना सांभाळा. मेल्यानंतर त्यांचे 10वे श्राद्ध नाही घातले तरी तुम्हाला पाप लागणार नाही. जिवंतपणे त्यांना सांभाळा. ज्या वेळेला आपण लहान होतो या पोरांच्या वयात, त्या काळात आपल्याला त्यांची गरज होती. कपडे लागले का आपले आई वडील, शाळातलं काही काम सांगितलं फी भरायची आई वडील, दप्तर घ्यायचं आई वडील. लहानपणी आपण असताना आपल्याला त्यांची गरज होती. आता ते म्हातारे आहेत, त्यांना आपली गरज आहे. उतार वयात त्यांना आधार द्या, त्यांना निराधार करू नका आणि त्यांच्यावरती रडण्याची वेळ येऊन देऊ नका. आयुष्यात तुम्हाला कधीच रडण्याची वेळ येणार नाही. आणि सध्या लोक जे चाललेत ना, काही कारणामुळे चाललेत. सध्या लोक जी मरतायत ना, फक्त 4 कारण आहेत. कोणचे कोणचे 4 आहेत ऐकून ठेवा. थोडं 10-12 वर्ष माझ्या मागे चला तुम्ही सगळे, चला माझ्यासोबत. 10-12 वर्षापूर्वी जर आपण कधी रस्त्याने जर चाललो तर सगळ्यात जास्त बॅनर पोस्टर होल्डिंग फक्त 2 वाचायला भेटायचे. कोणते कोणते? आमक्याची आमक्या ठिकाणी निवड झाली यांना हार्दिक शुभेच्छा, आणि दुसरा यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा, असा दुसरा बॅनर. आणि क्वचित एखादा बॅनर दिसायचा 22-23 किलोमीटर गेल्यावर भावपूर्ण श्रद्धांजली. 20-22 किलोमीटर गेल्यावर एखादा बॅनर दिसायचा. आता याची कारण ऐका, आणि मी खरं बोलतो की खोटं मला लगेच बसल्या बसल्या सांगा. मी मीडियाच्या समोर बोलतोय, बारकाईनं ऐका. 10-12 वर्षापूर्वी एवढे लोक कमी का मरत होते, आणि 10-12 वर्षाचाच काळ फक्त मध्ये गेला तर एवढे लोक का मरायला लागले, याचं उत्तर ऐका. सध्या 100% पूर्वीचे लोक सध्या फक्त 10% मरतायत. सध्या 10 नैसर्गिक मरणारी माणसं कितीत माराल? फक्त 10%. कोणते कोणते? म्हातारे झाले, आयुष्य संपलं, वय झालं, चला आता निघा. एखादा आजार जाडला, तो आजार नाही आवरला, चला आता निघा. असे लोक फक्त 10% मरतात. आणि बाकी 90% माणसं फक्त अटॅकने मरतात, फक्त व्यसनापायी मरतात, फक्त ॲक्सिडेंट पायी मरतात, आणि फक्त आत्महत्येपायी मरतायत. 5वं कारण नाहीये. असेल तर मला सांगा, उद्यापासून मी लोकांना सांगत जाईल. सध्या लोक कशाने मरतायत आई? अटॅकने लोक मरतायत. तुम्ही कोणालाही पहा, कमी वयात लोकांना अटॅक आहे. जुन्या लोकांना अटॅक येत नव्हता. आता 25-20 वयापासून पुढे अटॅक आहे लोकांना. याची कारण काय माहिती का? समाधान नाही, टेन्शन, अति ताण, ओव्हरलोड चिंता, अति डिप्रेशन झालं की मेंदूला ताण पडतो. आणि मेंदूला ताण पडला का मेंदूची विचाराची पातळी डायरेक्ट संपून जाते, 0% होते. आणि मेंदूची विचाराची पातळी एकदा संपली का शरीरातला बीपी हाय लो होतो. आणि शरीरातला बीपी हाय लो झाला की माणसाच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या मूळ ज्या 3 रक्तवाहिन्या असतात त्या ब्लॉक होतात. कोणाचे 20% ब्लॉक, 30% ब्लॉक, 80% ब्लॉक, काहींच्या 80% ब्लॉक. आणि त्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या की माणसाच्या हृदयाला रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला आणि पुरेसा होत नाही. आणि रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला न झाल्यामुळे प्रचंड घाम येऊन तडफडून तडफडून माणसं मरतात. आणि त्याला आपल्याकडे याला अटॅक आला असं म्हणतात. अटॅक हा रोग नाही किंवा तो आजार नाही. हे बघा, चाणक्य नीतीमध्ये वाक्य आलेले लय गोड आहे. जर उभ्या आयुष्यात तुम्हाला कोणाला अटॅक येऊ नये अशी जर इच्छा असेल तर सोपा उपाय, आपल्या आयुष्यात काल काय घडलं अजिबात आठवायचं नाही. रात गई बात गई. उद्या काय करायचंय सकाळी पाहू दात घासल्यावर, पण आज काय करायचंय याच्यावरती पूर्ण लक्ष द्या, फोकस करा. उभ्या आयुष्यात माणसाला कधी अटॅक येणार नाही. या दोघी जणी बहिणी पा, चिंता चिता समत ख्याता बिंदू मात्र विशेषतः निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. चिंता जिवंत माणसाला जाळते आणि चिता मेलेल्या माणसाला जाळते. मी अभंगाकडे चाललोय, टाइमपास नाही करीत, मुद्दा आहे ऐका. चिंता करून चिता रचण्याची वेळ येऊ नये एवढ्या करता माणसाने मधला पर्याय काढावा. तुमचा सगळा काळ चिंतनात घालवा. वाईट बोलण्यात घालू नका, चांगलं बोला, लोकांचं हित होईल असं बोला, नाही तर बोलू नका. आपल्या वाचून कोणाचं काही थांबलंच नाही. बरोबर बोलतोय ना मी? हा, अटॅक पायी लोक मरतात, व्यसनापायी लोक सध्या मरतात. गोळ्या औषधं खाऊन खाऊन लोकांच्या किडनी डॅमेज आहेत सध्या. पेन किलर नावाची एक गोळी महाराज, उठलं का सुटलं कोणी तेवढीच गोळी खातं. हातपाय दुखायला आले का पेन किलर, डोकं दुखायला आलं का पेन किलर, आणि दुसरी आहे ना त्याला गोळी का तेवढी एकच गोळी आहे. त्या गोळीचा पॉवर असा आहे, माझ्याकडे लक्ष द्या, ते पेन किलरची एवढी ताकद येत आहे. तुमचा किती ठणकणारा अंग असू द्या, 10च मिनिटात ती गोळी तुम्हाला नीट करते. मग 10च मिनिटात ती गोळी जर तुम्हाला नीट करीत असेल तर त्या गोळीला तुमच्या किडन्या डॅमेज करायला, फेल करायला किती वेळ लागेल? साधा प्रश्न आहे की नाही माझा? तुम्ही काहीतरी म्हणता ना, नुसते टुकुमुकू बघतोय चांगला, हा ना, असं वाटलं माझंच वर्ष श्राद्ध एक काय.
जरा थोडेसे प्रफुल्ल बसा जरा. हा ना, लक्ष द्या माझ्याकडे, लक्ष द्या. जे मन लावून ऐकू राहिले तुम्ही, कळते मला, पण आपली गंमत केली मधीच. ऐका ऐका नाही, किडनॅप डॅमेज करायला किती वेळ लागेल, त्याच्यामुळे माझं सांगणं या गोळ्या औषधापासून लांब राहा. मेडिकलवाल्यांच्या पोटावर पाय देत नाही मी, पण सांगतोय तुम्हाला. चला, त्याच्यानंतर व्यसनापासून लांब राहा. 22, 25, 25 वर्षाच्या पोरी सध्या विधवा आहेत. बाया नाहीत, त्या पोरी आहेत. त्यांच्या वयाच्या पोरी अजून शिकू राहिल्या. कोणी MPSC करतंय, कोणी UPSC करतंय, कोण LLB म्हणजे वकिली शिकतंय, कोण डॉक्टरकी शिकतंय, कोण नर्सिंगचा कोर्स करते, आणि या विधवा झाल्या. बरं, दुसरा नवरा करायची सोय नाही. छोटं बाळ आहे 1-1.5-2 वर्षाचं. दुसरा नवरा करायला जाईल तर माझ्या बाळाची रांडोळी होईल, माझ्या बाळाची हेळसांड होईल, माझ्या बाळाला कोण सांभाळेल, कोण जीव लावेल. त्या बाईनं आयुष्य काढायचं कसं, आणि कोणाकडे बघून नवरा अटॅक पायी वारला, नवरा व्यसना पायी वारला, नवरा कॅन्सर पायी वारला, ॲक्सिडेंटमध्ये गेला. सगळ्या लोकांना माझं सांगणे आलेले आहे. इकडे बा, गाड्या चालवताना घरी आपली बायको वाट पाहते, पोरग वाट पाहते, बहीण आपली वाट पाहते, आपलं पोरग वाट पाहते, आपले आईबाप आपले डोळे भरून वाट पाहता. त्याची जाणीव ठेवून गाड्या चालवीत जा. कदाचित तुमचे वडील रात्री 12 वाजता उठतील, माझा बाळू 10 वाजता येतो, आज 12 वाजले का बरं नाही आला. तुमची आई उठेल, अजून माझा पोरगा घरी नाही आला. पण तुमच्या वडिलांना काय माहिती माझ्या पोराची चिरफाड चालू आहे हॉस्पिटलला. तुमच्या बहिणीला काय माहिती माझं कपडा, माझ्या रक्षाबंधनचं नातं संपलं. तुमच्या बायकोला काय माहिती ज्याच्या नावाचं कुंकुम इथं लावित होते तो गेला रात्री अपघातामध्ये चन्नापुरीच्या घाटात. काय तिला बिचारीला माहिती आहे. गाड्या चालवताना कोणीतरी आपली वाट पाहतं याची जाणीव ठेवून गाड्या चालवीत चला, म्हणजे तुमचा अपघात कधी होणार नाही. मी एका जणाच्या गाडीत बसलो होतो, माझ्याकडे लक्ष द्या. एका जणाच्या गाडीत बसलो होतो मी. त्यांनी काय केलं तर माहिती का, ते गाडीचा मीटर काटा असतो ना, स्पीडचा काटा, कितीच्या स्पीडनं गाडी चालली, त्या मीटर काट्यावर त्याच्या बायकोचा एवढा फोटो चिटकून दिला होता आणि त्याच्या बाळाचा एवढा फोटो चिटकून दिला होता. मी म्हणलो या असं का बरं. ते म्हणे माझी गाडी जोरात चालली कमी यांच्याकडे पाहतो, आणि यांच्याकडे पाहिलं का माझी गाडी लगेच कमी होती. म्हणजे माझी बायको आणि पोरग माझी वाट पाहती याची जाणीव मला होते. असं जर प्रत्येकाने जर आपल्या गाडीला केलं तर अपघात कमी होणार नाही, होणारच नाही. पहिली गोष्ट, गाड्या चालवताना सावकाश चालवा, व्यसनापासून लांब राहा. आणि सगळ्यात जास्त लोक सध्या आता मरत असतील तर फक्त आत्महत्येबाई मरतायत. तुमच्या माहिती करतं वाक्य सांगतो, इकडे लक्ष द्या. घरात जर नवरा बायकोचं भांडण झालं, काही जमिनीवरून काही मारामाऱ्या, प्रॉपर्टीवरून, इस्टेटीवरून काही झालं, जर काही झालंच तर त्यावेळेला एकच काम करायचं, मोबाईल स्विच ऑफ करायचा आणि 10-15 दिवस कुठेतरी निघून जायचं. पण रागा संतापात कुठला चुकीचा निर्णय घ्यायचा नाही. राग हा फक्त 10 मिनिटाचा आहे. रागाचे 10 मिनिटं जर सांभाळाल तर फार मोठ्या संकटामधून वाचाल, आणि रागाचे 10-15 मिनिटं जर नाही सांभाळाल तर लई मोठ्या संकटात मागच्या लोकांना टाकून जाल. म्हणून राग प्रत्येकाने सांभाळा. या 4च कारणामुळे लोक सध्या मरतायत. या सगळ्या लोकांकडे नामदेव महाराजांचं लक्ष गेलं. दादा इकडे हे स्टॉप करा एक मिनिट. हे सगळे फॅन बंद करून टाक, एकही चालू करू नको. या सगळ्या लोकांकडे महाराजांचं लक्ष गेलं, आणि महाराजांनी सगळ्या लोकांना सांगितलं, म्हटले अरे का कमी वयात मरता, त्यापेक्षा एक काम करा, मरणाआधी सावध व्हावे, मरणाआधी सावध व्हावे, मरणाआधी सावध व्हावे, मरणाआधी सावध व्हावे. पहिल्या चरणात मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करुणी मरावे. इकडे बघा, मरायच्या अगोदर सावध व्हा, काहीतरी काम करा, का तुम्ही गेल्यानंतर तुमचे नाव शिल्लक राहतील. मी तुम्हाला चांगल्या माणसांची नावं सांगतो, माझ्या लक्ष द्या. आपल्या महाराष्ट्रात जेवढे राजकीय पक्ष आहेत हे सगळे 5 मिनिटं एका पिशवीत घाला आणि तिकडे बाहेर नेऊन ठेवा.
मी तुम्हाला चांगल्या माणसांची नावं सांगतो. काही काही माणसं अशी वारलेत आई का त्या लोकांचा आपला काहीच संबंध नव्हता, पण त्यांचा फोटो जरी दिसला, नाव जरी दिसलं तर आपल्या डोक्याला मुंग्या येतात. असं वाटतं हा माणूस जिवंत पाहिजे होता. बाळासाहेब ठाकरे इज ए नॉट अ जोक. तसा माणूस परत कधी होणेच नाही. विलासराव देशमुख साहेब कधी मरायला नव्हते पाहिजे. अटल बिहारी वाजपेयी साहेब कधी मरायला नव्हते पाहिजे. अजून कोण? R पाटील. उंचीत न बसणारी पोरं त्या माणसाने गृहमंत्री असताना पोलीस भरती केली होती. मी तुम्हाला काम काय करायचं याच्याबद्दल उदाहरण देतो. या लोकांचे हे राजकीय लोक नाही, हे चांगल्या माणसांचे नाव तुम्हाला सांगतोय. फक्त बारक्या नाही का, त्याचा अर्थ गैर करू नका. ऐका, या वाढले उंचीचे असे दिसले का आम्हाला पुण्या मुंबईत कीर्तनाला गेल्यावर मला टेन्शन यायचं. मी म्हणायचो यांच्यापेक्षा मी मोठा आहे, यांना कोणी पोलीस भरती केलं असेल. पण मी डोकं लावलं, म्हणलं यांच्या काळात गृहमंत्री R पाटील असले पाहिजे, कारण त्यांचीच उंची कमी होती. पण सपुऱ्या बुद्धीचा माणूस R पाटील साहेब म्हणजे सपुऱ्या बुद्धीचा माणूस, त्याने विचार केला असेल, अरे नशिबानं हे खातं माझ्याकडे आलंय, अरे मी पण गरीबाचाच पोरगा आहे. हे बिचारे रात्रीचे उठतात, डांबरीला पळतात, हायवेला पळतात, प्रॅक्टिस करतात. अरे हे खातं माझ्याकडून जायच्या आत या गरिबांचं कल्याण करून टाकू. उंचीत न बसणारे पोरं त्या माणसाने भरती केले होते. R पाटील कधीच मरायला नव्हते पाहिजे. लय चांगला माणूस. अटल बिहारी साहेब कधी, गोपीनाथरावजी मुंडे साहेब आज महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री तेच असते. चला, त्याच्यानंतर भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान जर कोण असतं आज, तो प्रमोद महाजन असते. अटल बिहारी साहेबांच्या नंतर तेवढा टॅलेंट माणूस जर कोण होता तो फक्त प्रमोद महाजन होते. प्रमोद महाजन साहेब वारल्यामुळं आत्ताच्या साहेबांचा नंबर आहे. अटल बिहारी साहेब का मरायला नव्हते पाहिजे? बारकाय ना, ऐका इकडे बा, अर्धवट ऐकू नका, नाही तर द्या मला गुथून. ऐका, अटल बिहारी साहेबांची सभा होती बिहारला. 2 दिवस सभा होती बिहारला. मध्ये 1 दिवस गॅप होता आणि त्या मधल्या गॅपमध्ये लालू प्रसादांची सभा होती. पहिल्या दिवशी अटल बिहारींची सभा झाली आणि दुसऱ्या दिवशी लालू प्रसादांची सभा. लालू प्रसाद काय म्हणले माहिती का? अटल बिहारीचं काय काम, माझ्या भागात येऊन सभा घ्यायची. संपली सभा. दुसऱ्या दिवशी पुन्हा अटल बिहारींची सभा. अटल बिहारीच होते ते, त्यांच्या जिभेवर कोण बसेल होती? सरस्वती. ते काय म्हणले माहिती का? लालू प्रसाद तुम्ही फक्त बिहारी आहे, मी अटल बिहारी आहे. काय भाषा आहे या लोकांची. हे लोक कधी मरायला नव्हते पाहिजे. फार चांगली माणसं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. अहो 10वी नापास झालेला माणूस थोर शास्त्रज्ञ पदापर्यंत पोहोचतोय. नंतर पुढचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. पण बघा ना, थोर शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाला आज त्यांचं नाव आहे. अजून काय सांगू तुम्हाला, महाराष्ट्र आपलं भारतातून पहिला चंद्रयान अंतराळात त्यांनी नेलं होतं. तेव्हा सोशल मीडिया नव्हती, तरी एवढा गागाट आहे. आता जर ते असते तर काय काय झालं असतं. चला, 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस 35 कादंबऱ्या लिहितोय. फक्त 1.5 दिवस. इथं 12वीचे पेपर झाले, 4 महिने झाले, अजून कोणती साईड निवडायची अजून काहीच माहीत नाही. फक्त इकडे इकडे बमट्या मारी दिंडायची एवढंच माहिती. एक ध्यानात ठेवा, 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस 35 कादंबऱ्या. कोण? त्यांचं नाव अण्णाभाऊ साठे. वा. आणि त्या 35 कादंबऱ्यांची बाप ठरलेली कादंबरी फकीरा. 10वीला असताना धडा होता पास, स्मशानातील सोनं. तो धडा ज्या कादंबरीवरती आधारित होता ती कादंबरी म्हणजे फकीरा. देशात विषय तिचं ट्रान्सलेशन झालं. यांचे नाव मी तुम्हाला का सांगितले ऐका आता. हे लोक कधी कोणाला उभारले नाही. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथराव मुंडे, विलासराव देशमुख. त्याच तोडीचे नेते कोण असतील आज तर तुमच्या भागातले बघा. तुमचे साहेब आहे का नाही, त्यांच्या तोडीची माणसं. ही जी नावं घेतलं ना मी तुम्हाला आता, हे त्यांच्या काळातली माणसं. हे तुम्हाला मी का सांगतोय, आयुष्यात राहत असताना या लोकांसारखं जीवन जगा. हे लोक कधी कोणाला उभारले नाही, हे लोक कधी कोणाला वाईट बोलले नाही. आणि जरी भाषणात एखादा शब्द यांच्याकडून सुटला असेल तर तो शब्द ज्याला लागला होता त्याला जवळ घेऊन सांगितलं तर तुझा बाप आणि माझा बाप एक आहे, तुझी आई आणि माझी आई एक आहे, आपण एकाच बापाचे आणि एकाच आईचे लेकरं. झालं गेलं इथंच विसरून जा, लगेच नव्याने सुरुवात करा. म्हणून हे लोक आजही जिवंत आहे. यांच्यासारखं आपण काम करा. काय काम करा? ताट बसा. एक काम तुम्हाला, एक काम तुम्हाला. पहिलं काम बायांना. तुम्ही जिथं राहता, इकडे बा सगळ्या, तुम्ही जिथं राहता, जिथं ज्या गल्लीत, ज्या मळ्यात, ज्या वस्तीवर, ज्या सोसायटीत, ज्या वाडीला, ज्या गावाला तुम्ही राहतात, तिथं अशी एखादी बाई आहे का बाबर ताई? तिचा नवरा कोरोनाच्या काळात वारलाय, वडील नाही तिला, बाप आई नाही तिला, भाऊ नाही तिला. अशी जर एखादी बाई जर असेल तुमच्या आजूबाजूला राहिला तर आता घरी गेल्यानंतर ऐका, घरी गेल्यानंतर काय करायचं, तुमच्या कपाडातली एखादी चांगली साडी घ्यायची, तुमच्या कपाडातले 2 ड्रेस घ्यायचे दोन्ही पोरांचे,
आणि त्या बाईच्या घरी जायचं उद्या, ती साडी त्या बाईला नेसवा, ते 2 ड्रेस तिच्या दोन्ही पोरांना घाला. तुम्ही मरून जरी गेल्या तरी ती बाई ती जिवंत आहे तोपर्यंत तुमचं नाव घेत जाईल. माझा बाप आई गेल्यानंतर पहिली साडी चोळी आमक्या आमक्या बाईनं माझी केली होती, आहे का नाही. हे मेल्यानंतर जिवंत राहण्याचा पर्याय. दुसरा प्रश्न तुम्हाला, तुम्ही आता कार्यक्रम झाला, तुमच्या घरी निघाले, आपापल्या गावी निघाले, पावसाने तुम्हाला गाठलं, तुम्ही ओले झाले, एखाद्या हॉटेलात चहा प्यायला बसले, वडापाव खायला बसले, आणि तेवढ्यात तुमच्या समोरून एखादी गरीबाची पोरगी जाताना दिसली, पायात चप्पल नाही, हातात छत्री नाही, अंगात रेनकोट नाही, अशी जर दिसली तर हात मारून बोलून घ्या. 10 रुपयाचा चहा तिला पाजा, वडापाव तिला चारा, भर थंडीत आणि गरजेच्या वेळी तुम्ही त्यांचा आत्मा शांत केल्यामुळे तिच्या तोंडातून जो काही शब्द बाहेर पडेल तो तुमच्या लेकरा बाळांसाठी लाख मोलाचा आशीर्वाद ठरेल. ही गोष्ट सुद्धा मेल्यानंतर जिवंत राहण्याची आहे. चिमणीला मुठभर तांदूळ टाका, ते येतील, पाणी पितील, दाणे खातील, उडून जातील, पण जाताना आशीर्वाद दिल्याशिवाय जाणार नाही. ही गोष्ट प्रत्येकाने सांभाळा. अजून काय करा, दुसरं चरण. जन्म जाओ न येवाया, जन्म घालो 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 न येवाया, हे जन्म घालो न येवाया. मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, जन्म घालो न येवाया, जन्म घालो न येवाया. हे मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, जन्म घालो न येवाया, जन्म घालो न येवाया. जन्म घालो न येवाया, मानवाचे उत्तम काया, मानवाचे उत्तम काया, मानवाचे उत्तम काया, येवाया, मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, उत्तम काया. जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. हा जन्म माणसाने वाया घालू नये. काय केलं पाहिजे? 12 गोष्टीत 12. इकडे 12. याचा थोडा आवाज कडक करा. 12 गोष्टीत 12. कोणत्या कोणत्या 12 आहेत त्या ऐका. पहिली गोष्ट, जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल, कधीच रडायचं नसेल, आयुष्यात तुमच्या डोळ्यात कधी पाणी येऊ नये अशी जर इच्छा असेल, तर आयुष्यात कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही, हत्या कधी कोणाची करायची नाही. आणि एक गोष्ट ऐकून ठेवा, मी तुम्हाला शिकवायला नाही आलो बरं का, मी तुम्हाला सांगायला आलोय, गैरसमज करू नका. पहिली गोष्ट, ऋण कधी कोणाचं ठेवायचं नाही, हत्या कधी कोणाची करायची नाही, वैर कधी कोणाची ठेवायचं नाही, परमेश्वराचं भजन करायचं, मरण डोळ्यापुढे ठेवायचं. 6वी गोष्ट, हसत जा, आनंदी राहा, समाधानी राहा. 7वी गोष्ट, कधी कोणाला कमी समजायचं नाही. 8वी गोष्ट, श्रीमंतीचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. 9वी गोष्ट, विद्वत्तेचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. 10वी गोष्ट, सौंदर्याचा कधी गर्व करायचा नाही. 11वी गोष्ट, गोरगरिबांना, अनाथ पोरांना मदत करायची. आणि 12वी गोष्ट, ज्यांचे कोणाचे वडील किंवा आई वारले असेल त्यांच्या नावाने झाडं लावायचे. आई वडील गेल्यानंतर झाडाच्या रूपाने ते आपल्यासोबत राहतील आणि आयुष्यभर सुखाची आणि प्रेमाची सावली तुम्हाला देत जातील. हा संदेश जर तुम्हाला चांगला वाटला तर एकमेकांना सांगत जा.
काय वाटतं तुम्हाला? आता हे तुम्ही दोघे भाऊ, आदरणीय विलासराव दादा आणि आदरणीय बाळासाहेब दादा, तुम्ही दोघांनी आता एक काम करा. मी सांगतो म्हणून नाही, पण करा. उद्या आज दिवसभर तुमच्याकडे पाहुणे आहेत, पण उद्या वडाचं झाड तुम्ही बाबांच्या नावाने नक्की लावा. वडाचं झाड का लावायचं? वडाच्या झाडाला 1000 वर्षाचं आयुष्य असतं. किती वर्षाचं आहे? 1000 वर्षाचं आहे. आपल्याला आहे की तेवढं आयुष्य बाबा? नाही आहे. मग तुमचे बाबा नामदेव बाबा या गावातून जरी गेले, राजापुरातून, तरी पण वडाच्या झाडाच्या रोपानं 1000 वर्ष तुमच्या राजापूर गावात उभे राहतील. जेव्हा कधी उन्हाळा कडक तापेल, जेव्हा कधी लोक त्या झाडाखाली येऊन बसतील, त्या झाडाचा आश्रय करतील, तेव्हा सहज म्हणतील, बापरे किती ऊन लागते, जमीन आडवी फाटायची वेळ. अरे बापरे, हे झाड जर आज नसतं तर किती वाईट प्रसंग आला असता. अरे नामदेवच्या पोरांनी झाडांनी नाही काही झाड लावलेलं आहे. नामदेव बाबाला सद्गती मिळो. ज्या ठिकाणी असतील म्हणजे बाबाच्या वयातली माणसं असं म्हणतील, आहे का नाही? किंवा नवीन पोरी जेव्हा राजापूरला येतील लग्न करून, आणि जुन्या बाया जेव्हा त्यांना वड पूजायला नेतील, तेव्हा सहज बोलतील, अगं आपल्या गावात वड होता पण आपल्या मळ्यात नव्हता. मग हे कोणतं? ते त्यांच्या दोन्ही मुलांनी लावलेलं, नामदेव बाबा वारले, त्यांच्या दोन्ही मुलांनी हे त्यांच्या नावाने लावलेलं झाड. म्हणजे नवीन पोरींना सुद्धा नामदेव बाबा माहिती होतील. हा त्या झाडाचा फायदा. वडिलांच्या नावाने वडाचं झाड लावायचं, आईच्या नावाने आंबा लावायचा. आंबा का लावायचा? इकडे बा सगळ्या बाया, तुम्ही जर कधी माहेरला गेल्या आणि तुमच्या आईकडे जर 2 दिवस थांबल्या आणि परत जर तुम्ही राजापूरला यायला निघाल्या, तर तुमची आई तुम्हाला कधी रिकाम्या हाताने येऊन देत नाही. काही येऊन देते? तुमच्या पिशवीत काही पण टाकी दी, कवठं, बोर, लिंब, भाजीपाला काही पण टाकी दी आई, बिस्किटचा पुडा काही पण टाकी दी. आईची माया वेडी, वडिलांची माया वेडी. पण बऱ्याच बायांच्या पिशव्या आईबाप गेल्यामुळे रिकामे येतात. माय मेले बाप मेला, माय मेले बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी आवेरू. आई गेली, विषय संपला. वडील गेले, विषय संपला. आईच्या नावाने आंबा लावा. आंबा का लावायचा? जशी तुमची आई माहेरून येताना तुम्हाला पिशवी भरून देत होती की नाही, तसं ते झाड त्या झाडाची फळं तुम्हाला देईल. जशी तुमची आई तुम्हाला कुशीत घेऊन बसायची, तसं ते झाड तुम्हाला सांगेल, बाळा अरे लय ऊन झालं, इकडे माझ्या सावलीत बस आणि ऊन कमी झालं म्हणजे तुझं काम कर. आणि मेल्यानंतर सुद्धा झाडाच्या रूपानं ते आपल्यासोबत राहतील आणि आयुष्यभर प्रेमाची सावलीत देत जातील. हा संदेश एकमेकांना सांगत जा. विठ्ठल विठ्ठल. ऐका, पहिलं वाक्य होतं ऋण कधी कोणाचं ठेवायचं नाही. ऋण म्हणजे काय? माझ्याकडे बा पैसा, कर्ज, उपकार कधी कोणाचे ठेवायचे नाही. जर तुम्ही कोणाचे 50 रुपये घेतले असले तर देऊन टाकायचे. सध्या लोकांची मती भ्रष्ट व्हायले. पैसे घेताना पार उंदरापेक्षा बारी तोंड करते काही काही, आणि परत त्याच्या आम्हाला फोन बंद करून ठेवतात. काही तर फोन आल्या बायकोला सांगायचं उचल उचल, त्याला सांग मी घरात नाही. आणि त्याने वाट्यावर येऊन फोन केला, मग तुम्ही उठायच्या आधी मग काय करायचं? ध्यानात ठेवा, जर तुम्ही कोणाचे 50 रुपये बुडवाल तर 500 रुपये द्यावे लागतील. 500 बुडवले तर डायरेक्ट 5000 आजारी बिजारी पडले तर. कारण गरीबाचा आशीर्वाद मोठा असतो आणि गरीबाचा शाप मात्र भयंकर वाईट असतो. कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा ऐका, हत्या कधी कोणाची करायची नाही. हत्या म्हणजे काय? हे माणसं मारली पाहिजे, जनावरं कापली पाहिजे, कोंबड्या मारले पाहिजे, याच्यापेक्षा वेगळी हत्या आहे. एकामेकांचा अपमान करणे, एखाद्याला विनाकारण त्रास देणे, एखाद्याचा छळ करीत राहणे, याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात. कधी करायची नाही. मुक्या जनावरांचा शाप घेणे, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, बैल चारा पाण्याविना आरडतात, ओरडतात, ऐकून न ऐकल्यासारखं करणे आणि त्यांना चारा पाणी न घालणे, याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात. कधी करायची नाही. ऋण हत्या, वैर, माईक लक्ष द्या, वैर कधी कोणाची ठेवायचं नाही. दादा सगळे आलेले पाहुणे थोडीशी माफी मागून वैर का ठेवायचं नाही? का सध्या कलियुगाचा वारा लय उलटा फिरलाय बरं. जे नास्तिक वागतात, नीच वागतात, त्यांचा लय सन्मान चालू आहे, आहे का नाही? आणि जे चांगलं वागतात त्यांना लय त्रास आहे. बोला काहीतरी बोला ना. मी जाऊ का निघून? खरं बोललो का खोटं बोललो? जे नीच वागतात ना दादा, त्यांचा सन्मान चालू आहे सध्या, आणि जे चांगलं वागतात ना त्यांना लई त्रास. ऐका कलीचे महिमाने, ऐका कलीचे महिमाने, ऐका कलीचे महिमाने, ऐका कलीचे
ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे महिमान असत्याशी रिजले जन पापा देती अनुमोदन करती हेळन संतांचे. जे चांगलं वागतात नाही त्यांना लई त्रास आणि जे नीच वागतात नास्तिक वागतात त्यांचा सन्मान चालू आहे. थोडासा कडक कर मगाच्या वारी. हा इथं कोण कुठं कसा कधी काटा काढील सांगताच येत नाही. बरोबर आहे की नाही. छत्रपती आणि तुमच्या माहिती करता बोलतो फक्त बार काय ना ऐका. सध्या लय मुळावर काय काय आमच्या ऐका अर्ध उठण द्या गुतू. एका जणाला कायमचं घरी बसून दिलंय त्याच्याला आमचा नंबर लावून पुढचा. ऐका जरा बारकेन ऐका. आपलं वाटोळं करणारे आपल्याला त्रास देणारे आपल्याला छळणारे आपल्याला मागं खेचणारे आपल्याविषयी जळजळ करणारे आपल्याविषयी त्रास करणारे बाहेरचे लोक नसतात. आपलेच आपल्या घरातलेच लोक आपल्याला त्रास देतात. छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं बाहेरची नव्हती. नीट ऐका बारकेन इकडे बा. छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं बाहेरची होती बाबा. त्यांच्या घरातलेच 3 जण होते. त्यांची सावत्र आई आणि महाराजांच्या बायकोचे 2 भाऊ गणोजी आणि कान्होजी. आणि तेव्हापासून बायकोच्या भावाला साला म्हणण्याची पद्धत आहे. काय म्हणण्याची पद्धत आहे असं. हा तिथलं चाललंय आपलं महाराजांच्या काळातलं. आणि जर कधी महाराजांची आई सावत्र आई आणि महाराजांच्या बायकोचे 2 भाऊ गणोजी आणि कान्होजी जर फितूर झाले नसते तर हे चरा कापले असते. औषधाला सुद्धा ठेवले नसते. आणि नीट ऐका बारकेनं उदाहरण संपेल नाही माझं. काय संघर्ष आहे. सगळ्या बाया सगळे माणसं आलेले पाहुणे नामदेव बाबांच्या पुण्यस्मरणाला आलेली पाहुणे ऐकून ठेवा. किती संघर्ष आहे छत्रपती संभाजीराजांच्या आयुष्यामध्ये. 2.5 वर्षाचे होते संभाजी महाराज तर सख्खी आई वारली. तिथून संघर्ष सुरू झाला. पण काय वाटलं नाही का बाप जिवंत होता. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज जिवंत होते. काही वाटलं नाही महाराजांना. 21 वर्षाचे झाले. वयाच्या 21व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांचे वडीलही गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाचा निरोप घेतला. मग तर अजूनच संघर्ष सुरू झाला. आणि आता लढण्याची वेळ आली. आई बहिणींच्या आबरू रक्षणाची वेळ आली. कुंकू रक्षणाची वेळ आली. धर्माला ग्लानी आली होती त्या ग्लानीला निवारण्याची वेळ आली. धर्माला रक्षण करण्याची वेळ आली. आणि माझ्या बापाने निर्माण केलेल्या स्वराज्याला उजाळा देण्याची वेळ आली तर बायकोच्या भावांनी घात केला. काय बोलायचं दादा. अजून पुढे ऐका. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर आहे. तिथून वडीत आणलं होतं. आळंदीच्या जवळ तुळापूर आणि वडू अशी 2 गावं आहेत. मध्ये इंद्रायणी नदी आडवी आहे. साखळदंड पायाला बांधले हाताला बांधले. 180 डिग्री सेल्सिअस इतकं कडक गरम पाणी उकळून त्यांच्या अंगावरती ओतलं होतं. बोला काय बोलायचं ताई. आता पावसाळा सुरू आहे महाराज. आपण त्या हिटर ती कॉईल काढल्यानंतर हिटरची सकाळी पाणी आंघोळीस आम्हाला ते हिटर काढल्या आपण पहिल्या बोट नाही घालीत 2-4 कळशा एक खटी होत येतोय आणि नंतर थोडं असं बोट घालून पाहतोय आहे का नाही. परत 2-4 कळशा होत येतो तेव्हा आपण आंघोळ करतोय. तेव्हा 180 डिग्री सेल्सिअस इतका कडक गरम पाणी महाराजांच्या अंगावरती ओतलं होतं. काहीच झालं नाही त्यांना. फक्त एकच बोलायचे जगदंब जगदंब. बाकी काहीच नाही. अजून काय केलं होतं. साल्ट वाढायचे. साल्टे बटाटा कसा उकडून निघतो बटाटा तसे उकडले होते छत्रपती संभाजीराजे. ती कादंबरी वाचतोय मी सध्या छावा शिवाजी सावंतांनी लिहिलेली. वाचवत नाही दादा वाचवत. असं वाटतं लय काय वाटतं. हा काय वाटतं तुम्हाला कळलं असेल काय वाटतं आहे का नाही. हा त्याच्यानंतर पुढं अजून ऐका. त्या बटाटे साल्ट कसे काढतो तसे साल्ट वाढायचे महाराजांच्या अंगावरचे. मी वाटोळा करणारे बाहेरचे लोक नसतात आपलेच असतात याच्याबद्दल बोलतोय. टाइमपास नाही मुद्दा आहे. ऐकून ठेवा. साल्ट वाढायचे. पूर्ण साल्ट काढले. मिठाचं पाणी अंगावरती ओतलं. मीठ चोळलं पाठीला सर्वांगाला मीठ चोळलं. अजून काय केलं नख काढायला सुरुवात केली. 20 दिवस कार्यक्रम चालू होता. 20 दिवस नख काढले. अजून काय केलं अजून सळया लालबुंद केल्या आणि डोळ्यात घातल्या. ते दृश्य पाहून जीवाचा जीवलग सखा शेवटच्या श्वासापर्यंत मदत करणारा कवी कलश जागेवर गेला. त्या चित्रपटात दाखवलंय कवी कलशला लांब घेऊन गेले. पण वाचा कादंबरी त्याच्यामध्ये ते दृश्य पाहून कवी कलशने जीव सोडला होता. अजून पुढे ऐका. अजून काय केलं तुकडे सर्व अंगाचे सर्व अवयव तोडले आणि तुकडे तुकडे केले.
त्या काळातले काही पोरी गवऱ्या वेचायला गेल्या होत्या. त्यांना ते गवऱ्या वेचता वेचता कोणाला हाताचे बोटं लागले, कोणाला हातात मांसाचा गोळा लागला, कोणाला हाताचा पंजा लागला, कोणाला पायाचा पंजा लागला. त्यांनी ते सगळे गोळा केले, गावात आणले. सगळ्या गावातल्या लोकांनी मिळून ते प्रेत शिवलं आणि त्याला त्या गावात आजही आडनाव आहे शिवले. काय आडनाव आहे? तिथं माझं एकदा कीर्तन होतं. मी सहज त्यांना म्हणलं या असं कसं तुमचं आडनाव? आणि मग त्यांनी मला हा इतिहास सांगितला. ते म्हणे महाराज आमच्या गावाने मिळून ते प्रेत शिवलं होतं आणि मग आगनी डाग दिला म्हणून आमचं आडनाव शिवले. म्हणे महाराज माघ वद्य अमावस्या म्हणजे शिवरात्रीनंतर येणारी तिसऱ्या दिवशी जी अमावस्या आहे तिथून ते गुढीपाडव्याच्या आगल्या दिवशीची अमावस्या 1 महिनाभर आम्ही सगळं गाव महाराजांच्या नावाचं आजही सुतक पाळतो. त्याला बलिदान मास म्हणतात. कोणी आमच्या गावातल्या पोरी पायात चपला घालत नाही, कोणी एकच टाईम जेवतो, कोणी नवे कपडे अंगावर घालीत नाही, कोणी डायरेक्ट केस डोक्याचे केस काढून टाकतो, कोण काय लय, कोण हे पदार्थ सोड, कोण चहा सोडतो, कोण कॉफी सोडतो आणि महाराजांच्या नावाचं सुतक पाळतो. 1 महिनाभर आम्ही आजही महाराजांच्या नावाचं सुतक पाळतो. हे तुम्हाला मी का सांगितलं? वाटोळं करणारी लोक बाहेरचे नसतात, त्रास देणारी माणसं बाहेरचे नसतात. त्याच्यामुळे एक वाक्य लिहून ठेवा, लई जवळ कोणाच्या जायचं नाही आणि लई लांब कोणाच्या राहायचं नाही. लई जवळ जाल तर लई रडाल आणि लई लांब राहाल तर कायमची वाळीत पडाल. दुरून डोंगर साजरे, डोंगर लांबून चांगलं दिसतो पण जवळ गेलं का साऱ्या येड्या बाबळी. असं वाटतं कशाला आलो आपण इथं. किंवा ते विस्तू असतो बघा, विस्तू इकडे बा, विस्तू त्या विस्तवाच्या लई जवळ गेला का चटका बसतो आणि लई लांब राहिलं का थंडी वाजते. त्याच्यामुळे चटकाही नाही बसला पाहिजे आणि थंडी नाही वाजली पाहिजे. इतक्या अंतरावरती राहा, आयुष्यात तुम्हाला रडण्याची वेळ कधी येणार नाही. हे वाक्य कायम डोक्यात ठेवा. ऋण हत्या वैर, परमेश्वराचं भजन करा. इकडे बा, परमेश्वर या जगात दिसत नाही मंडळी. पाहुणे नामदेव बाबांच्या पुण्यस्मरण आलेले सगळे पाहुणे, आई बहिणी, वडीलधारी, नीट ऐका बारकाईने. थोडं राहिलं आपलं कीर्तन 10-15 मिनिटं. परमेश्वर या जगात दिसत जरी नसला तरी पण तो या जगामध्ये आहे. मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत तिला बाळ होत नाही तोपर्यंत तिच्या स्तनात दूध नाही. पण ज्या दिवशी तिला बाळ होतं त्या दिवशी तिच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्याने केली त्याचं नाव देव आहे. कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती, कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती, दुधाची उत्पत्ती, कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती. वाढावी श्रीपती सवे दोन्ही, वाढावी श्रीपती सवे दोन्ही, वाढावी श्रीपती सवे कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती, कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती, कोण करी दुधाची उत्पत्ती, कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती, ऐका, कोण करी बाळा दुधा, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. वाढावी श्रीपती सवे दोन्ही, कार्य नाठविशी कृपाळू देवाशी. पोलशी तो जगाशी एकला तो. मायका लक्ष ठेवा. स्त्रीला बाळंतपणामध्ये कळा सुरू होतात. त्या कळा सुरू असताना देखील स्तनात दूध नाही. पण ज्या क्षणी तिला बाळ होतं त्याच क्षणी त्या होणाऱ्या बाळाच्या दुधाची तयारी जो करतो त्याचं नाव देव आहे. हा, बसा 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 बसा, सर्वांना जय हरी. बसा. ऐका आता मायका लक्ष ठेवा. तुकाराम महाराजांचं असं म्हणणं आहे, स्त्रीला बाळंतपणामध्ये कळा सुरू होतात. त्या कळा सुरू असताना देखील स्तनात दूध नाही. पण ज्या क्षणी तिला बाळ होतं त्याच क्षणी त्या होणाऱ्या बाळाच्या दुधाची तयारी जो करतो त्याचं नाव देव. म्हणून कोणी केली बाळा, म्हणून कार्य नाटविशी कृपाळू देवाशी, पोषितो जगाशी एकला तो. तुमच्या माहिती करता बोलतो, तुम्ही लय मन लावून बसले सगळे. ऐका, खरंच म्हणजे मला तर नवलच वाटायला लागले. एक एक असे येऊ राहिले पहाडासारखे, आकाशाच्या उंचीचे एक येत आहेत कार्यक्रमाला, नाही का? आकाशाच्या उंचीच्या बाहेर
पहाडासारखी माणसं येत आहेत एक 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 एक. काय जगले असेल नामदेव बाबा आणि त्यांचं पूर्ण कुटुंब. 33 लोकांचं कुटुंब एकत्र. ऐकडे विठ्ठल विठ्ठल. ऐका, मुद्दा आपला चालला होता. या जगात विज्ञान लई प्रगत झालंय. विज्ञानाने हजारो शोध लावलेत, हजारो शास्त्रज्ञ उपलब्ध केले. तुमच्या माहिती करता बोलतो इकडे बा. अध्यात्म आणि विज्ञान कसं एक आहेत म्हणजे अशी दोघांची सांगड घालून देतो. विज्ञानाने हजारो शास्त्रज्ञ निर्माण केलेत. तुमच्या कोणाचा पाय मोडला तर डुप्लिकेट पाय मिळतो, त्यांनी शोध लावलाय. कोणाचा हात मोडला डुप्लिकेट हात मिळतो. कोणाच्या किडन्या फेल झाल्या नवीन किडन्या भेटतात. कोणाच्या मेंदूला काय झालं 2-2 महिने मेंदूला बाजूला काढून ठेवता येतो. कोणाचा वाल खराब झाला गॅरंटीचा वाल मिळतो. कोणाचा अजून काय हात मोडला डुप्लिकेट हात. सगळं हे 32च्या 32 जरी पडले साहेब तरी सगळे परत भेटतात. असे अनेक शोध शास्त्रज्ञांनी लावलेत. पण स्त्रीच्या स्तनातलं दूध निर्माण करणारा शास्त्रज्ञ आणि माणसाच्या शरीरात नैसर्गिक रक्त निर्माण करणारा शास्त्रज्ञ आजपर्यंत एकाच झालाय, परत कधीच होणार नाही. त्याचं नाव देव आहे. रोज देवाची उपासना करीचा. आणि ऐका, असाही त्याचा अर्थ नाही होत. कसा की फक्त देवाचंच भजन करायचं, बायको पोरांना सोडून द्यायचं, घर पाडून टाकायचं, पोरं बाळांक दुर्लक्ष करायचं, जायचं कुठेतरी अंगाला राख लावून, असं अजिबात नाही. उलट सुखी करावा संसार न संडावी दोन्ही वार. बायकोलाही सांभाळायचं, पोरा बाळांना जीव लावायचा, आई वडिलांनाही सांभाळायचं आणि उरलेल्या काळात देवाची उपासना करायची. कामामध्ये काम काही म्हणा असोनी संसारी जीवे वेगोन करी वेद जात्राऊ भारी वेद जात्राऊ भारी बाया संसारी जीवा वेगू करी. बस असं जीवन प्रत्येकाने जगायचं आहे. आवाज कमी ठेवा, कडक ठेवा आवाज. असं जीवन प्रत्येकाने संसारात राहून संसारात न राहिल्यासारखं जीवन जगा. आणि देवाची उपासना करताना एकाच करायची, 17 देवांची नाही करायची. काही काही लोक 17 देवांची पूजा करतात. सोमवारी आज रविवार बाबा साहेब, कोणता वार आहे आज? रविवार. तुम्ही आज तुमच्या मित्रमंडळींचे, तुमच्या नातवांचे, नातींचे किंवा अजून पाहुण्यांचे स्टेटस बघा. फक्त खंडोबाई आज, बाकीची झोपली सगळी. खंडोबा संध्याकाळी झोपायला जाणार 6 वाजता. उद्या दिवसभर एकच राहणार. कोण? महादेव. गुरुवारी 3 जण राहतात. आपलं स्वामी समर्थ, साईबाबा आणि दत्तात्रय. चौथा येत नाही, त्यांचे लगेच भांडणं होतात. शनिवारी काल 2 जण होते, हनुमंतराय आणि शनी महाराज. त्यांच्या 3रा येत नाही, त्यांच्या लगेच शनी वक्री होतो. हनुमान गदा घेऊन धावतो. अशी कुठं भक्ती असती काय? लोकांना दाखवण्यासाठी कधी करायचं नाही. मला काही लोक काही गोष्टींचा लय राग आहे, बोलून दाखवतो, माफ करा. तुम्ही पण घ्या एवढं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली का? समजा आता उद्या जयंती महाराजांची 19 फेब्रुवारी आणि आज 8 तारीख आहे. दादा आज रात्री 12 वाजेपासून इतके झेंडे, लई झेंडे. गाडीला झेंडा, त्या सायकलला झेंडा, घराला झेंडा. आता कुठे झेंडे? आता कुठे गेले झेंडे घराचे, तुमच्या गाडीचे? त्या गाडीवर नाव लिहिणार, होय हिंदूच, राजे पुन्हा जन्माला या. मग आता कोण आहेत तुम्ही? तेव्हा हिंदू आहे, मग आता कोण आहेत? हे लोकांना दाखवण्यासाठी कधी करायचं नाही. शिवाजी महाराजांचा डीपी स्टेटसला ठेवणार, महाराजांचे गाणे, डीपीला महाराजांचा फोटो ठेवणार. हे बघा, डीपीला स्टेटसला किंवा घराला झेंडे लावून शिवाजी महाराजांचे भक्त होत नसतात. आपल्या मनात अंतःकरणात शिवाजी महाराजांना जागा द्या, तेव्हा तुम्ही शिवभक्त होत असतात. हे लोकांना दाखवण्यासाठी किंवा देखावा करण्यासाठी या गोष्टी करायच्या नाही. शिवाजी महाराजांना कुठलंही स्थान देऊ नका. आहे का नाही? छत्रपती होते ते, त्यांच्यामुळं मंदिरामध्ये देव आहेत. या गोष्टीची आपण जाणीव ठेवली पाहिजे. आहे का नाही? लोकांना दाखवण्यासाठी कुठली गोष्ट करायची नाही. आपल्या अंतःकरणातला आनंद साजरा करण्यासाठी ती गोष्ट करायची असते. मग तुम्हाला जर समजा स्वामी समर्थ आवडत असतील, इकडे बा, तर तुम्ही मारुतीच्या मंदिरात जरी गेले तरी मारुतीच्या मूर्तीत तुम्हाला मारुती नाही, स्वामी समर्थांचं दर्शन झालं पाहिजे. तुम्हाला साईबाबा आवडतात का? मग तुम्ही पांडुरंगाच्या देवळात जरी गेले तर पांडुरंगाच्या मूर्तीत तुम्हाला साईबाबांची मूर्ती दिसली पाहिजे. ही भावना तयार झाली पाहिजे. ही भावना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती होत नाही. एका देवाची उपासना करा. ऋण हत्या वैर परमेश्वर मरण डोळ्यापुढे ठेवा. 6वी गोष्ट हसत जा. 7वी गोष्ट कधी कोणाला कमी समजायचं नाही. रावण फार चांगला माणूस होता, संपला असेल तर फक्त एकाच गोष्टी वळण, ते म्हणजे अहंकार.
आणि तुमच्या माहिती करता बोलतो, रावणाने सीता पळवली नव्हती. हे डोक्यातून काढून टाका, चुकीची कल्पना आहे. काय काय म्हणशील याची का झोप होईल नाही, काय झोप होईल माझी, तरी पण सांगतो, फक्त बार काय नाही का साहेब. रावणाने सीता, तुम्ही जुनी माणसं आहे सगळे, रावणाने सीता खरंच पळवली होती? अजिबात नव्हती पळवली. मग जी पळवली ती कोण होती? साधा प्रश्न आहे सगळ्या आलेल्या पाहुण्यांना सगळ्यांना. भगवान प्रभू रामचंद्र सगळ्या जगाचे मालक होते, त्यांना सगळ्या जगाचं मन कळत होतं. आणि माझ्या बायकोला रावण चोरून नेणारी हे रामाला माहीत नव्हतं काय? किती साधा प्रश्न आहे. अहो, ज्या दिवशी रावण आणि रावणाचा मामा मारीची यांचा प्लॅन चालू होता सीता पळवण्याचा, कटकारस्थान, रावण सांगतोय मारीचीला, मामा तुम्ही सोनेरी हरण व्हा, सीतेच्या आणि रामाच्या समोरून तुम्ही धावा, सीता तुमच्या सोनेरी चांबड्याला भाळेल, राम तुमच्या मागे धावेल आणि मी गोसाव्याचा रूप घेऊन सीतेला पळून आणेल. हे कारस्थान ज्या मिनिटाला झालं त्याच मिनिटाला प्रभू रामचंद्राला क्लिक झालं होतं. आणि त्याच मिनिटाला प्रभू रामचंद्राने खरी सीता अग्नीच्या स्वाधीन करून दिली होती आणि मायावी सीता प्रगट करून कुट्यात ठेवली होती. रावणाने ती मायावी सीता पळवली होती, खरी सीता नव्हती पळवली. आणि रावण किती चांगला होता, म्हणजे तो काय मावस भाऊ नव्हता, त्याच्याबद्दल एवढं सांगतोय मी. अहंकार या विषयाबद्दल बोलतोय साहेब. ज्या दिवशी रावणाने सीता पळून आणली, अशोक बागेत ठेवली, त्याच्यानंतर रामचंद्र प्रभू लंकेत येईपर्यंत रावण सीतेकडे फिरकला सुद्धा नव्हता. एवढा रावण चांगला होता. सांगा आता अशी परिस्थिती आहे, पोरींना एकटं घराबाहेर निघायची चान्स नाही, विश्वासच नाही राहिला आयुष्यात. त्याच्यामुळे एवढे रावण सध्या तयार आहेत. आपण त्या रावणाला नाव ठेवतोय. ऐका, इकडे बा, इकडे बा. एक दिवस सगळी लंका शांत झोपली होती, लंका नगरी, आणि कोणीच जागं नव्हतं. माझ्याकडे बा फक्त 2 जण जागे होते. कोण कोण? मंदोदरी आणि रावण. आणि दोघांचं बोलणं चालू होतं. मी तिथेच होतो, मला माहिती. बारीक आवाजात दोघांचं बोलणं चालू होतं. काशीद काय बोलणं चाललं होतं? मंदोदरी सांगते रावणाला, काओ धनी, काओ स्वामी, काओ पतिदेव, ओ नाथ, ओ दशानन, माझ्यात काय कमी आहे, सीतेत काय जास्त आहे म्हणून तुम्ही तिला घेऊन आले? असं बोलल्याबरोबर रावणाची तळपायची आग मस्तकाला गेली. रावण काय म्हणला माहिती का? ए डोक्यावर आपटेल, काय बोलती तू? तुला कळतं का? सीता माझी आई आहे. आई? मग ती जर तुमची आई आहे तर मग तुम्ही तिच्याकडे जात का बरं नाही? तिच्याकडे पाहत का बरं नाही? तिच्याशी बोलत का नाही? तोच मोठा प्रॉब्लेम आहे मंदोदरी. म्हणजे अगं मंदोदरी, सीता माझी आई आहे. कसं काय? अगं तिचा नवरा जर जगाचा बाप आहे तर जगाच्या बापाची बायको जगाची आई नाही का होत? आणि आईकडं कोणी वाईट नजरेनं पाहतं का मंदोदरी? अहो मग जर ती तुमची आई आहे का हो, ती जर तुमची आई आहे तर मग तुम्ही तिच्याकडे जात का नाही? तोच मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे कसं? अगं सीता माझी आई असल्यामुळे तुझ्यात काहीच कमी नाही, तिच्यात काही जास्त नाही. मला 80,000 बायका. पण ऐक म्हटले, एक दिवस मी जंगलातून जात होतो आणि नारदाची माझी भेट झाली आणि मी सहज नारदांना विचारलं माझा उद्धार करायचा मी काय करू? तेव्हा नारदांनी मला सल्ला दिला होता, तुम्ही पंचवटीत रामाला शरण जा. ओवी ऐका. पण मी बोललो होतो, पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता. मी जर पंचवटीत रामाला शरण गेलो तर माझ्या एकट्याचा उद्धार होईल, पण मला असं नाही करायचंय. मग मला माझ्या सगळ्या राक्षस कुळांचा उद्धार करायचा, मी काय करू? त्यावेळेला नारदांनी मला पुढचा सल्ला दिला होता, मुख्य वैराचे कारण तुवा करावेगा दारा हरण. तुम्हाला देवाशी वैर करावं लागेल. मग काय करायचं? देवाची पत्नी चोरा. देव पत्नीला न्यायच्या निमित्ताने लंकेत येणार आणि त्या निमित्ताने तुमच्या राक्षस कुळाचा उद्धार होणार. म्हणून मंदोदरी सकळ कुळ उद्धारणार्था सीता चोरून आणली. कळलं ना तुम्हाला सगळ्यांना? आता हे तुम्हाला मी का सांगितलं? फक्त अहंकार. रावण एवढा चांगला होता, फक्त आतापर्यंतच्या इतिहासात अहंकार जिंकलेला एकच माणूस, त्याचं नाव रावण. पण जिंकलेला अहंकार पाहण्यासाठी रावण जिवंत नाही राहिला, म्हणून कधी अहंकार करायचं नाही. शेवटची 3 वाक्य राहिले, संपलं आपलं कीर्तन. ऐका इकडे बा. श्रीमंतीचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. काय गर्व आहे काय काय लोकांना, काय इगो आहे, कसली घमेंड आहे, कसली घमेंड. किती लोक डोळ्यासमोर मरतात, कुत्र्याच्या मौतीने लोक अपघातामध्ये मरतात. कोरोनाच्या काळात कितीतरी लोक गेलेत, आयुष्यामध्ये अनेक लोक गेलेत. कसली घमेंड लोकांना. मायका लक्ष ठेवा, इकडे बा. आपल्यापेक्षा 1000 पटीनं श्रीमंत लोक या जगात राहतात. ध्यानात ठेवा. पैशाने पेन विकत घेता येतो, चांगला अक्षर नाही काढता येत. पैशाने घर बांधता येतं, सुखाची झोप नाही मिळत. पैशाने वडापाव खाता येतो, पैसा नाही खाता येत. का खाता? काय आई पैसा खाती का? लय भूक लागली, 100 रुपये खाली, असं कुठं झालं?
पैशाने तुम्ही मंदिर बांधाल, देव सुद्धा विकत आणता, पण त्या देवामध्ये देवत्व आणू शकत नाही. पैशाने तुम्हाला पुस्तकं विकत घेता येतील, पण त्या पुस्तकातलं ज्ञान प्राप्त करता येत नाही. पैशाने श्रीमंत असणारी माणसं लय भेटतात, माणुसकीनं श्रीमंत असणारी माणसं भेटायला नशीब लागतं. आता 2-4 दिवस झाले आमच्या भागात एक दशकिरेचं प्रवचन होतं माझं, आणि मी एकाला म्हटलो ते कोण वारलं त्यांचं नाव लिहून आणा, इकडे बांध तुम्हाला ॲक्शन करून दाखवतो. एक जण आलं, मला म्हणतं हा घ्या पेन आणि तुम्हीच लिहा. त्यांनी तो पेन माझ्याकडे दिला, तो पेन मला लय आवडला. त्यांना म्हणलं पेन लय भारी या. तो मला म्हणे तुम्ही किंमत नाही विचारली. म्हणलं केवढ्याचं? म्हणे 300. हा पेन 300 रुपयाचा आहे म्हणे. हा. म्हणलं मग तुम्ही लिहा नाव. माझं अक्षर चांगलं नाही, तुम्हीच लिहा. मग तो काल इथं लावायलाच ठेवले का बघतो. पैशाने पेन विकत घ्यायला येतो, चांगलं अक्षर काढता येत नाही. त्याच्यामुळे कधी श्रीमंतीचा गर्व नाही होऊन द्यायचा. एक वाक्य सांगतो तुम्हाला, इकडे बा. एकेकाळी जे लोक फार श्रीमंत होते दादा, त्यांची आज खायची वांदे आहेत. तुमच्या डोळ्यापुढे येतील पा लगेच. एकेकाळी जे लोक फार श्रीमंत होते त्यांची आज सगळं असून खायची वांदे आहेत. का बरं माहिती का? गरिबांचा शाप. ते काय करायचे तेव्हा? गरिबांच्या बायकांना, त्यांच्या पोरांना, त्यांच्या नवऱ्यांना, त्यांच्या पोरींना वावरात कामाला बोलवायचे, शेतामध्ये रोजानं, आणि पैसे द्यायचे. जीवावर आले कामाचे का कानाला ऐकवत नाही असे घाणघाण शब्द बोलून काढून द्यायचे. त्या गरिबांचा शाप लागला, यांची खायची व्याध झाली. आणि जे बिचारे सकाळी जेवले तर संध्याकाळी काय खाऊ अशी ज्यांची पंचायत होती, त्यांनी मोठे मोठे बंगले बांधले, 4-4 चाकाच्या गाड्या घेतल्या, आणि त्यांना हात करते मालपाणीपर्यंत घेऊन मला पायी पायी. आता आलं घेतो मालपाणीपर्यंत, तुला या करे का कुठे? वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. काय बोलतोय मी? आपलं कीर्तन संपलं आहे, माझा मुद्दा चालला होता. वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. उदाहरण किती गोड. इकडे बा. आपल्या हाशांच्या कुटुंबातली एखादी मुलगी लग्नाच्या वयात आली, नीट आहे का? आणि उदाहरण चाललंय, नाही तर मग कोणाच्या घरची होती? आपल्या हाशांच्या कुटुंबातली एखादी पोरगी लग्नाच्या वयात आली. तिच्या वडिलांना असं वाटलं एकुलती एक मुलगी आपली, लग्न करू. तिच्या वडिलांनी तिला 2025 मध्ये पोरं पाहायला सुरुवात केली, लग्न स्थळ, नवरदेव मुलगा. पण तिच्या नशिबात सटवीनं जर असं लिहिलं असेल का या मुलीचं लग्न 2026 मधल्या मार्च महिन्यात होणार आहे, तर त्या मुलीच्या वडिलांनी 25 मध्ये किती पोरं पाहू दे, ते लग्न जमणार नाही. काही ना काही अडचणी, देवकी एक येईल, नाडी एक येईल, गोत्र एक येईल, एखादा भाऊबंद आडवा येईल, किंवा तिला तो आवडेल त्याला ती आवडणार नाही, असं काहीतरी होणार. पण 2025 संपलं, 26 साल उजाडलं, 26चा जानेवारी फेब्रुवारी संपला, आणि मार्च महिना उजाडला का हाशांच्या जवळचा कोणीतरी एखादा पाहुणा येणार आणि त्या हाशांच्या पोरीचं लग्न जमून निघून जाणार. याला म्हणायचं वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्या. ऋण हत्या, श्रीमंतीचा कधी गर्व नाही, विद्वत्तेचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. संपले आपलं, एक वाक्य राहिलं. विद्वत्तेचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. विद्वत्तेचा गर्व म्हणजे काय? आपल्यापेक्षा 1000 पटीनं हुशार लोक या जगात राहतात. तुम्हाला नमुने पाहिजे का? नमुने लगेच दाखवतो माझ्याकडे पहा. या बाई 2-4 उभे पाहिजे. या बाई इकडे एक बसले समोर, एक त्या तिकडे कोपऱ्यात बसले. यावडलेच वांगे साहेब, त्यांना वाचता येत नाही. वाचता वांग त्यांच्यापेक्षा मोठं राहते. यावडलेचे ते बाई लय मोठी गँग इथं. यावडले 2-4 तिकडे पाहते, ते मध्ये आले बा पळत. यावडलेचे वांगे यांच्यापेक्षा वांग मोठे. वाचता येत नाही यांना दादा, वाचता. पण 50 वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल नीट करते हे. खरंय का खोटे? बोला ना तुम्ही, काहीतरी म्हणा ना. हा, आणि वरून बाबाला सांगा द्या, बाबा तुम्हाला कळत नाही, नीट वापरा. या बाई कुठं न्यायची आपली विद्वत्ता? सांगा ना तुम्ही सगळे पाहुणे, बोला ना तुम्ही माझी. मी जाऊ का घरी निघून? बोला ना तुम्ही. हा, ऐका. आणि काय काय ते इतके ठोके, त्यांचा पप्पा जर मळ्यात गेला पाहतात, लगेच त्या गाडीचं चाक बी खोलणार, तिथं लाइटिंग बिटिंग लावणार, त्या चाक पुढच्या टायरला मागच्या टायरला, चाक परत लावून मोकळे, आणि वरून पप्पाला सांगणार आम्ही चाकाला लाइटिंग बसवली. लय हुशार आहे. कुठं न्यायची? 10 वर्षाची चिमणी 1400 वर्षाच्या बाबांना भारी पडली होती. ही पा बरं चिमणी मग अशी कशी पावले खेळत होती. हाय का नाही? कुठं न्यायची कुठं आपली विद्वत्ता? कधीच कोणाला कमी समजायचं नाही. चला पुढचा भाग. आणि मी तर रोज माझ्या मनाला सांगत असतो, माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला मनापासून सांगतो, दादा ऐका, मी रोज माझ्या मनाला एक गोष्ट सांगत असतो. कीर्तनाला फेटा बांधताना देवराम भाऊ, विशाल महाराज, संगीताताई, रोज माझ्या मनाला मी एक गोष्ट सांगत असतो. कृष्णा महाराज, तुम्ही आता लोकांना कीर्तन सांगणार आहे, पण ध्यानात ठेवायचं, तुमच्या पुढं जेवढे बसेले ना, हे सगळे तुमच्यापेक्षा 1000 पटीनं हुशार आहेत.
हे ध्यानात ठेवून तुम्ही कीर्तन करायचं असं रोज मी माझ्या मनाला सांगत असतो. नाही तर आमच्या काही काही महाराज लोकांचा असा समज आहे आपल्या पुढं जेवढी बसेल सारी याडपाटच बसेल राहतात. याडपाट ते याडपाट जेव्हा तुमच्या तारखा घ्यायच्या बंद करतील तेव्हा कळल. याडपाट काय कोणाला कमी समजायचं दादा, कधीच कोणाला कमी समजायचं नाही. लई लोक हुशार आहेत, जे लोक मोठं करतात तेच लोक खाली आदळतात. कधीच कोणाला कमी समजायचं नाही. शेवटचं वाक्य, सौंदर्याचा कधी गर्व करायचा नाही. आपला रंग काळा आहे किंवा गोरा ही ईश्वरानं दिलेली काय आहे देणगी. का खातायचा माझी बायको काबर गोरीन मी काबर काळा असं कायला म्हणायचं, असं कधीच म्हणायचं नाही. हे बघा, माणसाचं सौंदर्य रंगावरून ठरवायचं नाही. तो जाडा आहे किंवा बारीक आहे यावरून नाही, तो मनाने किती चांगला आहे याच्यावरून माणसाचं सौंदर्य ठरवायचं असतं बरं का. आणि नाहीतरी काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावते. मला इकडे काहीतरी झालं काय ना, कळलं काय ना, उद्या कळलं काका. त्याला सुद्धा 5G लागतंय अजून 2G मध्येच काही काही. एकाने कीर्तन संपल्यावर 8 दिवसांनी मला फोन केला, युट्यूबवरून नंबर काढला आणि मला फोन केला. मला म्हणतो कृष्णा महाराज म्हणलं हा. म्हणलं काय झालं. ते म्हणे तुम्ही त्या दिवशी केलेला जोक मला आता कळला. त्या दिवशी काय बिड्या पेत होता का मागं जाऊन. कधीच कोणाला कमी समजायचं नाही. आणि आयुष्यात राहत असताना माझ्या बोटाकडे पहा, संपलं कीर्तन आपलं 12:15 वाजले. याचं नाव जन्म, याचं नाव मृत्यू आणि मध्ये गॅप. हा जन्म शब्द गुंतागुंतीचा आहे, हा मृत्यू शब्द गुंतागुंतीचा आहे. न ला म जोडला तेव्हा जन्म शब्द तयार झाला, म ला खाली तोडला, त ला अर्धा तोडला आणि पूर्ण यू केला तेव्हा मृत्यू शब्द तयार झाला. जन्म आणि मृत्यू असे 2 शब्द आहेत, दोन्ही गुंतागुंतीचे आहेत, जोड अक्षरांचे आहेत, पण दोन्हींच्या मधला शब्द आहे जगन. हा शब्द सरळ आहे, त्याला कुठं वेलांटी, काना, मात्रा, रफार, उकार, बिंदू, अनुस्वार, टिंब कुठंच काही नाही. तुमचं जीवन किती अडचणीचं असू द्या, किती संकटाचं असू द्या, तुमचं जगणं आयुष्यभर सरळ असलं पाहिजे, आहे का नाही. पण जो प्रामाणिक राहतो ना त्याची किंमत लोकांना कळत नाही. पण जो बोलण्यात लबाड, लुच्च्या, विश्वासघातकी, तोंडावर एक बोलतो, मागं एक बोलतो, कामापुरता जवळ येतो, काम झालं का गरज संपून वैद्य मरो, असं जे राहतात ना त्यांचीच किंमत सध्या समाजात जास्त आहे. पण ध्यानात ठेवायचं, कटू सत्य जरी असलं तरी पण ते कधी पराजित होत नाही. एक ना एक दिवस ते उघडं होतंच. आणि असं उघडं होतं तेव्हा आपली किंमत डायरेक्ट 0% होऊन जाते. आणि तेव्हा पदरात फक्त पडतो पस्तावा आणि फक्त पस्तावा. म्हणून कोणाच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही. 3 जण मित्र, एकाचं नाव ज्ञान, एकाचं नाव धन, एकाचं नाव विश्वास. इकडे बा नीट, एकाचं नाव ज्ञान, एकाचं नाव धन, एकाचं नाव विश्वास. 3 जण संगमनेरला मालपाणीला कामाला बरं का. 3 जण सगळे आमच्या बाळासाहेबांबरोबर कामाला, बाळासाहेबच ना, आमच्या बाळासाहेब दादाबरोबर कामाला. आणि 3 रिटायर व्हायला आले आणि 3 एका ठिकाणी बसले. म्हणले बाळासाहेब आमची आता 3घांची बदली होणार आहे, आता आम्ही काय करायचं. जर आम्हाला कधी एकत्र यायचं असेल तर काय करावं लागेल. तेव्हा ज्ञान काय म्हणलं, इकडे म्हणा. ज्ञान म्हणलं मी तुम्हाला विद्यालयामध्ये भेटेल, शाळेमध्ये भेटेल, कॉलेजमध्ये भेटेल, हायस्कूलमध्ये भेटेल. धन म्हटलं मी श्रीमंत माणसांकडे भेटेल. विश्वास शांत होता, रडत होता, काहीच बोलत नव्हता. त्या दोघांनी विचारलं, म्हणले का रे आम्ही दोघंही बोलतो तू का शांतय. विश्वास रडायला लागला आणि रडता रडता बोलला, दादा हो तुमच्या दोघांचं काही नाही, पण मी जर एकदा एखाद्याच्या आयुष्यातून निघून गेलो तर परत कधी या जन्मात त्याला भेटत नाही. विश्वास नावाचा पक्षी उडाला का जीवनरूपी फांदीवर तो कधी बसत नाही. कधी कोणाचा विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. सर्वांनी टाळ्या वाजवा, सर्वांनी म्हणा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
ज्ञानेश्वर माऊली अभिजित आणि विशाल हास्य दोघे जण पटकन वरती या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली कीर्तन आपलं संपलंय. पूजनीय नामदेव बाबांच्या प्रथम स्मृतीला उजाळा देण्यासाठी पूजनीय श्रीगुरु पिताश्री फार खडतर प्रवास करून आपल्या मुलींना घडवलं आणि उच्च शिक्षित केलं आणि सगळ्यांना आपापल्या मार्गाला लावून दिलं. नातवांना नातींना पंतवंडांना सर्वांना आशीर्वाद देऊन जगाचा निरोप आज 1 वर्षापूर्वी त्यांनी घेतला. त्यानिमित्तानं त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत. नातेवाईक परिवार मित्र आप्तेष्ट संबंध आणि सर्व नातेगोते परिवार सर्व टाळकरी गायक वादक सर्वांना वंदन करतो. माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनलला हे कीर्तन आता उद्या परवा 2 दिवसामध्ये ते अपलोड होईलच. सर्वांनी ते कीर्तन नक्की बघा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा अशा अपेक्षा करतो. सगळ्या गायक वादकांना धन्यवाद. सगळ्या आई बहिणींना वंदन. कार्यक्रमाला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कुरे देवा कुरे नाही विचारला तुका मन ज्ञानेश्वरा राजा पाया बजी करा राजा महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम मंडली गौरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडित भगवान की जय 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 जय. नियोजित कार्यक्रम हा वेळेवर संपलेला आहे. एक 5 ते 7 मिनिटांमध्ये थोडा आवाज माझा. हॅलो. हां चेक हॅलो. ची नामदेव गणपत असे आमच्या सगळ्यांच्या अण्णा या परिवाराला सोडून जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. त्या परिवाराच्या या गेल्या वर्षभराच्या आठवणींमध्ये अण्णा सगळ्यांच्याच अनेक प्रसंगातून लक्षात राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी आज हरिभक्तपरायण कृष्णा महाराज कमानकर यांनी कीर्तन सेवा दिलेली आहे. त्यांचं परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत करतो.